तिवंदा चौकातील रहाड आयोजकांनी बंद केलेली आहे। रहाड परिसरात पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज पाहायला मिळालाय। लाठीचार्ज करत गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे। रहाडीत रंग खेळण्यासाठी नागरिकांनी तुफान गर्दी केलेली आहे आणि या प्रकरणीच आता आयोजकांनीच ही रहाड बंद केलेली आहे। नाशिकमधील रंगपंचमी रहाड ही बंद केलेली आहे। गर्दीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलंय। नाशिकमध्ये खरं तर रंगपंचमीची एक वेगळी परंपरा आहे आणि यावेळी लोकांची गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य असा लाठीचार्ज केलेला आहे। तिवंदा चौकातील रहाड स्वतः आयोजकांनीच बंद केलेली आहे। नाशिकात रहाड परिसरात पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज सुद्धा केलेला आहे। नाशिकमधून मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। रंगपंचमीचा उत्साह नाशिकमध्ये दरवर्षी असतो आणि यावेळी पोलिसांकडून गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करण्यात आले। तर प्रतिनिधी किरण ताजने आपल्या सोबत आहेत। तर आपण दृश्यांच्या माध्यमातून किरण बघू शकतो की गर्दी इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागतोय। तेजस्विनी, खरं तर आज आपण बघतो की नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात रंगोत्सव साजरा केला जातोय। रहाडीच्या माध्यमातून नाशिककर रंगपंचमी साजरी करत असतात। मात्र अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तिवंदा चौकामध्ये धब्बा मारण्यासाठी रहाडीमध्ये उद्या घेण्यासाठी नागरिकांची तुफान गर्दी झालेली आहे आणि या सगळ्या दरम्यान मोठी गर्दी झाल्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत ही गर्दी पांगवण्याचं काम केलेलं आहे। महत्वाची बाब म्हणजे आयोजकांनी याबाबतचा काही वेळासाठी ही रहाड बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। एकूणच जर बघितलं तर आजच्या दिवशी नाशिकमध्ये मोठ्या संख्येनं तरुणाई हा रंगोत्सव साजरा करण्यासाठी बाहेर पडते आणि त्या सगळ्या दरम्यान तिवंदा चौकामध्ये रहाडीच्या दरम्यान अशा स्वरूपाचा हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। तुफान गर्दी झाल्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला। मात्र या सगळ्या दरम्यान आता आयोजकांनी ही जी रहाड आहे ती काही काळासाठी बंद केली। दरवर्षीच आपण बघतो की नाशिकमध्ये अशा प्रकारे मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी केली जाते, पण यावेळी अशा प्रकारे गर्दीचं काही आयोजन यापूर्वी केलं नव्हतं का? तेजस्विनी, खरं तर मोठ्या संख्येनं तरुणाई बाहेर पडत असते। जवळपास 7 रहाडी नाशिकमध्ये यंदाच्या वर्षी खुले करण्यात आलेले आहे। असं सर्व असताना अनेकदा तरुणाई दत्तेच्या स्वरूपामध्ये थेट रहाडीच्या जवळ येतात आणि उड्या मारण्याचा प्रयत्न करतात। त्यावेळेला आयोजकांची अनेकदा तारंबळ उडत असते आणि असाच काहीसा प्रकार हा तिवंदा चौकामध्ये घडलेला आहे। आता सौम्य लाठीचार्ज करून नागरिकांना जे तरुणाई आहे त्या तरुणाईंना पांगवण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे। एकूणच जर बघितलं तर अनेकदा अशा स्वरूपाचं आयोजन करत असताना गर्दीचा अंदाज अनेकदा येत नाही आणि त्यामुळे असा प्रकार घडत असतो। मात्र पोलिसांनी वेळीच यामध्ये हस्तक्षेप करून संपूर्ण जो पुढील अनर्थ आहे तो या निमित्तानं सौम्य लाठीचार्ज करून टाळण्याचा प्रयत्न केलेला आहे। तेजस्वी, धन्यवाद किरण, याकडे आपलं लक्ष राहीलच। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।